टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रामुख्याने हिंदुस्थानमध्ये लोकशाही आहे, सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारतात आहे आणि ह्या लोकशाहीवरती कोणी घाला घालत असेल तर पहलगाममध्ये जे 22 एप्रिलला आतंकवादी लोकांनी निष्पाप जीवांचा बळी घेतला आणि त्यांना धर्म म्हणून असं त्यांना मारलं। ज्या पद्धतीने त्यांनी हल्ला केला 26 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि हा हिंदुस्थानवरती घाला होता आणि जशास तसं उत्तर द्यावं अशा पद्धतीने सर्व लोकांची मागणी होती आणि ती मागणी आमच्या सैन्याने पुरी केली। या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी हे पाहिलं आणि त्यांनी त्याच वेळेला निश्चय केला होता की पहिलं तर आम्ही कोणाच्यामध्ये जात नाही, पण कोणी जर आलं तर आम्ही त्याला सोडत नाही, हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि देशाच्या नागरिकांची कदर देखील केली आहे। आणि हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे, हा सर्जिकल स्ट्राईक हा पहिला महाराष्ट्राचे युगपुरुष आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले आहे। त्यांनी देखील त्यांची कधी स्वतःहून हल्ला केला नाही, पण ज्या वेळेला हल्ले महाराष्ट्रावर आले त्यावेळेला अशाच पद्धतीने त्यांनी सर्जिकल स्ट्राईक करून परतवून लावले। त्याच पद्धतीने हिंदुस्थानने आमच्या सैन्याने माननीय पंतप्रधान आणि देशाच्या वतीने ज्या पद्धतीने आतंकवाद्यांना मारले, त्यांनी जनतेला नाही केले त्रास दिलेला आहे, जे आतंकवाद्यांचे अड्डे होते हे उद्ध्वस्त केले। ही देशाची शान आणि मान वाढवल्याबद्दल मी या माझ्या हिंदुस्थानचे पंतप्रधान, आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि जवानांचं हार्दिक अभिनंदन करतो। सर, एक मुद्दा आहे की आजची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये नारी शक्तीचं दर्शन तर झालंच, पण जे भारताच्या विविधतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत होते, त्याला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न कुठेतरी भारताकडून झाल्याचं पाहायला मिळतं, कारण जगभरामधून त्या पत्रकार परिषदेचं कौतुक होतं। नक्कीच आमच्या देशामध्ये मी पहिलंच वाक्य घेतलं, लोकशाही आहे आणि यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये राहतात। यामध्ये हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, पारसी असो, ज्या धर्माचे लोक आहेत ती आहेत। आणि यामध्ये आज आपण पाहिलं कौतुक याच्यासाठीच होतं, आमची सैनिका तिने देखील आज प्रेझेंटेशन केलं आणि ती देखील मुस्लिम होती। त्यामुळे या देशामध्ये हिंदू मुस्लिम चांगल्या वेळेने नांदत असताना तुम्ही परकीय जर अशा आमच्यावरती आक्रमण कराल ती ही लोकशाही हे तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, याचं प्रतीक आज या पत्रकार परिषदेमध्ये दिसून आलं। महाराष्ट्रासाठी महत्त्वाची घटना होती 26/11चा हल्ला, तो महाराष्ट्राची बळवती जखम म्हणून पाहिलं जातं। जिथं तो हल्ल्याची मास्टरमाइंडनी काम केलं त्या ठिकाणाला आज उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे, उद्ध्वस्त झाला आणि तो करायचाच होता। देशाच्या जवानांच्या मनामध्ये होतं, आमच्या पंतप्रधानांच्या देखील मनामध्ये होतं, महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं, म्हणजे देशाच्या मनामध्येच होतं आणि तो आज उद्ध्वस्त झाला। याचाच आम्हाला आनंद आहे। म्हणजे देशावरती कुठलाही हल्ला झाला त्याचा आम्ही नेहमी निषेधच करतोय, म्हणजे करणारच। हिंदू म्हणून मी माझा राष्ट्र म्हणून, राष्ट्रप्रेमी म्हणून आम्ही हे करणार आहे। मी एक साधा सर्वसामान्य नागरिक असलो तरी आणि मोठ्या कुठल्या हुद्द्यावर असलो तरी करणार। त्यामुळे आज तो जो अड्डा उद्ध्वस्त झाला याचं देखील संतोष आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।